तर फायनली आज थांबायला काय पेट्रोल पंप नाही म्हणले, त्यामुळं मॉर्निंग मित्रांनो. तो आज दिवस आहे 67वा. तर 67व्या दिवशी मी आहे आता श्रीशैलममध्ये. तर इथं डोरमॅट्री होती गव्हर्नमेंटची, तिथंच थांबलो होतो. तर इथं आंघोळीसाठी सेपरेट 20 रुपये देऊन आंघोळ करायला लागते. तर आंघोळ करतो आता मी आणि मग निघतो इथनं. महानंदीला जायचं का नाही मी तिथं गेल्यावर ठरवतो. चला, लोक फ्रीमध्ये नाही आंघोळ करायचं असलं तिकडं करू शकता. इकडे 20 रुपये देऊन आंघोळ करू शकताय. चलो हरळ महादेव मित्रांनो. तर फायनली आता निघतो इथनं. तिथं मोठं असं डॉर्मेटरी होतं गव्हर्नमेंटचं, सगळं म्हणजे फार कॉम्प्युटराईज होतं फिटिंग, की आपलं आधार कार्ड वगैरे घेत होतं, रिसिट वगैरे भेटते. 100 रुपये होतं, 200 रुपये होतं, 100 रुपये डिपॉझिट होतं, 100 रुपये रिटर्न दिले त्यांनी परत. आणि आता निघतो इथनं. एक फोटो काढतो परत मंदिरापाशी, मग आता तिरुपतीच्या दिशेने निघतोय. चला बाय बाय. दर्शन कर रहे हैं, 11 के कर चुके हैं. एक ज्योतिर्लिंग रह चुकी है, रामेश्वरम की ज्योतिर्लिंग रह चुकी है अभी, वो भी भोलेनाथ पूरी करवाएंगे. तो मैं भाई का बहुत बहुत अपनी टीम की तरफ से बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि आज हमारे भाई शोभित भाई हमें बाबा मल्लिकार्जुन के द्वार पे मिले. मैं सभी भाइयों से प्रार्थना करता हूँ कि इनकी दुआ करें, ये 12 ज्योतिर्लिंग करें. धन्यवाद. और हमारे भी हों, हमें भी. हर हर महादेव मित्रांनो. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 67. आता 67व्या दिवशी मी श्रीशैलम मधील मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगापाशी आहे. तर हे आपल्याला हे किधर से आप? दिल्ली से सर मिले. इनसे मिलके बहुत बढ़िया लगा और इनको बहुत अच्छा लगा कि मैं 12 ज्योतिर्लिंग की यात्रा कर रहा हूँ. तो सर क्या कहना चाहेंगे मेरे बारे में? सर, हम प्रार्थना करते हैं महादेव से कि आपकी 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण हो, और आपसे प्रार्थना करते हैं कि आप बिल्कुल हिम्मत रख के बाबा का नाम लेके अपनी 12 ज्योतिर्लिंग करें. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आपके परिवार जय श्री महाकाल. थोड़ा आपके परिवार में सुख शांति रहे. बाबा भोलेनाथ की तरफ से प्रार्थना करते हैं इनके परिवार में सुख शांति देना. ओम नमः शिवाय. और कोई बोलना चाहता है? ये बोलेगा महाराज. ये वीडियो हमारे पास भेज देना. ओके ओके. मित्रांनो, तर सकाळ सकाळ आलोय मल्लिकार्जुन मंदिराचे दर्शन. मित्रांनो, तर फायनली इथनं आता व्हिडिओ म्हणजे फोटो वगैरे काढून निघालोय. सकाळ सकाळ खास फोटो काढायसाठी मी ह्या साईडला आलो होतो. फोटो वगैरे काढले आणि आता निघलोय. तर चला, आपलं 11व्या ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन झालंय. व्हिडिओ एडिट करायला पाहिजेत आणि डिलीट करायला पाहिजे, जागाच नाही आता. पटपट व्हिडिओ एडिट करतो मी आता. एखाद दिवस आराम घ्यावा वाटतंय मला. चलो बाय बाय. हर हर महादेव मित्रांनो. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 67. आता 67व्या दिवशी मी श्रीशैलममध्ये आहे. तर श्रीशैलममधील आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे, तिथं ते पाहण्यासाठी आलेलो आहे. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि बाहेर राज्यात पण इतकं मोठं असं भव्य असं स्मारक पाहून खूप भारी वाटलं. तर इतकं भारी वाटलं ना, नादखोळा. तर चला, सगळ्यांनी आज ते छत्रपती शिवाजी महाराज की जे असे कमेंट करा प्रत्येकाने. तर तुम्हाला दाखवतो मी, ह्याचा ड्रोन शॉट वगैरे असला तर ते दाखवतो, नाही तर मीच व्हिडिओ काढून टाकल. तर चला बाय बाय. मित्रांनो, तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आंध्र प्रदेशमधील श्रीशैलममध्ये आलं आहे. अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे. पाहू शकता इथं महाराजांची मूर्ती. इथं बाजूला महाराजांनी केलेले सगळे पराक्रम, कुठं कुठं काय काय, कोणते कोणते किल्ले कसे जिंकले याची माहिती दिलेली. मी बघा, आंध्र प्रदेशमधले लोक वाचून घेतात. आपण हे इतिहासात सगळं पाहिलेलं आहे. नादखोळा. हर हर महादेव मित्रांनो. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस 67 आहे. तर 67व्या दिवशी मी आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम येथील आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक पाहायला आलं होतं. तर हे भाऊ आपले लातूरचे भेटलेत. जय शिवराय. काय म्हणताल भाऊ मला इथं पाहून?
काय नाही, एकदम म्हणजे असं आनंद वाटला, आश्चर्य वाटलं की आपला एक महाराष्ट्रीयन माणूस 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रवासात निघालेला आहे. आणि त्यातल्या त्यात इथं श्रीशैलममध्ये आमची भेट झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. जेवरे सरांना बघून आम्हाला खरंच खूप अभिमान वाटला, कारण की ते 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रवासात निघालेले आहेत. आता शेवटचं त्यांचं राहिलेलं आहे रामेश्वरम. त्यांना पाहून आणि त्यांचं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम आयडी पाहून आम्हाला खरंच सुखदायक आनंदाचा अनुभव वाटला. ताई तुम्ही काय म्हणताल? काय नाही, तुमच्या पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि हॅपी जर्नी. थँक्यू. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. महाराष्ट्रातील माणसं भेटल्यावर खूप भारी वाटतं. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, तर इथं आलोय. इथं विविध प्रकारचे किल्ले वगैरे आहेत आणि हत्यार वगैरे आहे. म्युझियम आहे. हा कोणता किल्ला आहे काय माहित, नाव वगैरे नाही दिलं इथं. 4 किल्ले आहेत. लोकांनी पैसे वगैरे टाकलेत. मित्रांनो, अतिशय सुंदर असं आहे. तिकडं म्युझियम आहे, तिकडं मंदिर आहे आणि खूप भारी असा परिसर आहे. तर आपलं फिरून झालेलं आहे. तर आता मी निघतोय. म्युझियममध्ये काय हत्यार वगैरेच असतात, जास्त काही नसते. बाकी तर झालंय आपलं फिरून. आता निघतोय मी इथनं. आपल्याला तिरुपती बालाजीच्या दिशेने जायचंय. तर बघूया कसं होतंय, काय कसा प्रवास होतोय. चलो. हर हर महादेव. मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील आज आपण 11व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलेले आहे. श्रीशैलमचे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलेले आहे. तर खूप काल रात्री दर्शन घेतलं मी. आज फोटो काढायसाठी आलो आहे बॅक साईडला. काल फोटो हे दिसतं पण त्या साईडने एवढा काही खास फोटो येत नव्हता म्हणून आलोय. काल व्हिडिओ काढलेला तो पण असा मुंगे आल्यागत झाल्यात रात्री व्हिडिओ काढल्यामुळं. तो खूप भारी वाटते. 11 ज्योतिर्लिंग झालं, फक्त एकच राहिले आता. आणि जवळपास आपली सगळी टोटल मिळून 26 राज्य झाले, जम्मू काश्मीर आणि लेह लडाख पकडून. तर आपली फक्त 4 राज्य राहिलेत आता. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि गोवा. तर आपलं होईल 15-20 दिवसात होईल ते पण. तर खूप भारी वाटलं 11व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून. आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे. व्यवस्था तशी चांगली आहे बऱ्यापैकी. फक्त एक्झिट गेटला लय कुटाणा केलाय त्यांनी. एक्झिट गेटला एक मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय एक्झिट होता येत नाही. तिथंच गर्दी होती. तर मंदिराला काल गर्दी वगैरे नव्हती काही. अर्ध्या तासाच्या आता दर्शन झाले. आणि काल रात्री मी पूर्ण जंगली प्रवास केला माहिती का. श्रीशैलमचा आपली गाडी खराब झाली होती. गाडी मला 4:15 वाजता भेटली. त्यानंतर मला सगळ्यांनी गाईड केलं, म्हणले जा तुम्ही बिंदास, पुढं मागं गाड्या असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी आलो आणि रात्रीचाच प्रवास केला. आलो 8 वाजता आलो. दर्शन पण झालं एकदम ओके, कालच झालं. त्यामुळे आज आता मी बालाजीच्या दिशेने चाललोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो, काय लिहिलंय ते कळतंय का? तर आता हे गणपतीचं मंदिर आहे. गर्दी दिसती भरपूर सारी, लाईन इथनच लागलेली. पाहूया कसं होतंय दर्शन. गर्दी आहे. गणपती बाप्पांचं मंदिर आहे. खूप गर्दी. महादेव. मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज. दिवस आज 67 आहे. तर 67व्या दिवशी मी आंध्र प्रदेशमध्ये आज पेट्रोल टाकतोय. तर पेट्रोल इथं सगळ्यात महाग आहे. 110 रुपये इथं पेट्रोल आहे. आतापर्यंत जेवढ्या राज्यात गेलोय मी, जवळपास 26 राज्यात गेलोय. 26 राज्यापैकी सगळ्यात महाग इथं आहे 110 रुपये. ह्याच्यात 107 रुपये होतं हैदराबादमध्ये आणि इथं 110 रुपये. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. या पेट्रोल पंपावर आता मी ह्याला जाणं आहे, बद्रीनाथच म्हणतोय आपलं, बालाजीला जाणं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. माझ्या मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. तर त्यातील दिवस आहे आज 67. तर 67व्या दिवशी मी ह्याच्याकडे तिरुपतीकडे चाललो होतो. तर हे भैया हमारे यूपी से मिले. तर हे एकदम साधी नॉन गियरची सायकल घेऊन चाललेत. कितने दिन से चल रहे हैं आप? मुझे भाई 7 महीने 8 दिन हो गया. 7 महीने 8 दिन. कितने किलोमीटर हो गए रहेंगे आपके? किलोमीटर तो नहीं पता. मैं तो इधर से गुजरात होते हुए ये पूरा 9 ज्योतिर्लिंग कर चुका हूँ. 9 ज्योतिर्लिंग केलेत त्यांनी. और 4 धाम कर. उत्तराखंडचे 4 धाम केलेत. तर भाऊ खूप म्हणजे उन्हा तानाचे गाळ चालवतोय. खूप मेहनत लागते तशी.
तसं भाऊला पाहिजे असं फॉलोअर वाढले नाही त्याचे 7 महिने कळतोय तरी. तर त्याचे इंस्टाग्राम को कितने आपने? इंस्टाग्राम पे 200 कुछ 200 कुछ आहे. तसं पाहिलं गेलं तर सगळ्यांना सक्सेस भेटत नाहीये. लोक एकमेकांना पाहून इन्स्पायर होतात, पण सगळ्यांनाच सारखं सक्सेस भेटेल असं काही नसतंय. तर भाऊची मेहनत चालू आहे. भाऊ एक ना एक दिवस तो आपके भी बढ़ जाएंगे भाई. मैं हिम्मत मत हारो, खाली आप मेहनत करते रहो, आपके भी बढ़ जाएंगे. मैं भोलेनाथ का भरोसा करता हूँ, वो जैसा करेगा सही करेगा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मी टॅग करेल भाऊला फोटो काढून. महादेव मित्रांनो, तर मी मागच्या 20 किलोमीटरपासून ऑब्झर्व करते की असे काय ते पानाची जही लावली, शेती केली, ह्याची पानं काढून सुकाई टाकतात. आपण कसं कांद्याचं ही करतो वखार केलेली असती तर टाईप त्यांनी केलेलं आहे, त्याच्यात तसली पानं सुकाई टाकतात. त्या पानाचं काय करतात काय माहिती, डेंजर असे. म्हणजे ही लय मोठं ते काही ते दिसतंय का शेड पाठीमागं निळं घेतलं ते तसं केलंय आणि ते पानं वाळवतात. हे जे पत्र बनवतात काय काय माहिती. तुम्हाला पाहू शकताय तुम्ही, ही पानं असलं झाड आहे आणि ती वाळायसाठी तिकडे शेड केलंय आणि त्या शेडमध्ये वाळाय टाकतात. नाहीतर डायरेक्ट पण मग एका ठिकाणी मार्केटला टेम्पो पाहिला होता एका जणांनी. चला मित्रांनो, तुम्हाला माहित असलं तर कमेंट करून सांगा. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर फॉलो करा. मित्रांनो, तर परत जंगलात आलोय आज पण. महानंदीला जावं म्हणलं. म्हणजे काय झालंय बेसिकली की गाडीचं इंजिन काम केल्यामुळं ते तिरुपती होतं 2 वाजता 280 किलोमीटर. तर 280 किलोमीटर काय इस्टिमेटेड टाइम दाखवत होतं 7 वाजल. 7 वाजायला म्हणजे एकदम कंटिन्यू जर चालवली तर 7 वाजणार होते. पण आपल्या गाडीचं आत्ताच इंजिन काम केलं आणि 50च्या वरती स्पीड न्यायचं नाही आणि दर 50-60 किलोमीटर नंतर मी थांबतो 20 मिनिटं. तसं म्हणलं तर 9 वाजत होते पोचायला पार. मी म्हटलं महानंदीला जाऊन तिकडं थांबावं, स्वस्त कुठं फुकट भेटलं तर. पण मला काय माहिती परत जंगलात येईल. तर जंगलात आलोय, परत वाघाची बिगाची चित्र दिसली. म्हणलं हा याला जंगलातनं तर बाहेर निघलो होतो, परत जंगलातच दिसलं. मित्रांनो, इथं पाहू शकताय तुम्ही की डायरेक्ट रोड निम्मा रोड अडवूनच त्याच्या मका वाळाय टाकली. त्याची पोती पाहिजे. डेंजर आहे रोडवरच. काय त्यांचा गव्हर्नमेंटच्या रोडवरच हे केलंय, सगळं वाळाय टाकलंय. निम्मा रोड ब्लॉक करून टाकलाय. आता ते मागं बघा, आता बसायची का गाडी. आता इथं ते पोती पाहिजेत. मागं तर वाळत होती का, पुढं पण आहे वाळती. तिथं गोळा केली तरी. In 300 meters, turn right. असं डिग मारून ठेवलं. मित्रांनो, तो फायनली पोहोचलोय. Turn left toward Gajulapalli Mahanandi Road, then turn right. महानंदी. बघूया कसं आहे महानंदी. Continue for 2 kilometers. 10 किलोमीटर नंतर आहे. टूरिस्ट पर्यटक आहेत. मित्रांनो, ते मेन एंट्रन्स आहे. बघूया कसं आहे मंदिरात. गाडी लावतो सेफ जागा. मित्रांनो, तर फायनली आलोय आता मंदिरात. कसं आहे पाहूया आज जाऊन. चांगलं असणार आहे. फोटो इथनच काढायला लागणार. मित्रांनो, तर
फायनली महानंदीचं दर्शन झालेलं आहे. महानंदी म्हणजे मोठा नंदी, त्याची मूर्ती हरण महादेव. मित्रांनो फायनली आपला महानंदीचं दर्शन पण झालेलं आहे आणि आता निघालोय मी तिरुपतीच्या दिशेने. तर बेसिकली महानंदी म्हणजे काय आपल्या महादेवाचंच मंदिर आहे. तिथलं जे हे पिंड आहे त्याचं नाव महानंदी आहे. महानंदीची मूर्ती तिकडं वेगळी आहे. चलो चलते महादेव. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्याचा दिवस आहे आज 67. 67व्या दिवशी मी आंध्र प्रदेशमधील महानंदी या ठिकाणी आलेलो आहे. तर मंदिर तिकडं लांब आहे. ते तर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे मेन म्हणजे. आणि ते जे हे शिवलिंग आहे त्याचं नाव महानंदी म्हणून आहे. आणि तिथंच पुढं आलं ना 300-400 मीटरवर की इथं एक असं प्रचंड असं ह्यूज अशी मोठी नंदीची मूर्ती महानंदी म्हणून. ठीक आहे तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहू शकता एकदम ह्यूज अशी. ती बघा माणसं केवढी रुडीशी दिसतात त्या पुढं. लय ह्यूज मूर्ती. त्याच्या आत घरा टाईप काहीतरी आहे कारण खिडकी वगैरे दिसते, त्याला शटर वगैरे पण आहे. तर चला 2 मजली असेल बहुतेक बेसिकली ती. आणि अतिशय ह्यूज अशी खूप भारी. तुम्हाला याचा ड्रोन शॉट असला तर मी नक्की दाखवल. मित्रांनो तर फायनली आज लयच केसनी दाढी वाढली. उद्या करतो मी. आज मला तिरुपतीला जायचं होतं पण लय निघायलाच लेट झालं. मेन म्हणजे लवकर निघलो असतो तर गेलो असतो. आणि काय हां आज मी ह्याला गेलो होतो कुठला महानंदी येथे गेलो होतो. आणि श्रीशैलमचं सकाळी फोटो वगैरे काढले आणि महानंदीला गेलो होतो. तर आणि शिवाजी महाराजांचं स्मारक आहे म्युझियम तिथं पण गेलो होतो. तर फायनली आज थांबायला काय पेट्रोल पंपावर नाही म्हणले. त्यामुळं एक गुजराती हॉटेल होतं तिथं जेवलो. त्या दादाशी बोलणं झालं तर ते म्हणला थांब, म्हणला टेंट लावायचं तर लाव पण साईडला लाव तिकडं. तर मी म्हणलं अरे मी फरशीवच लावतो. ते म्हणलं मग हॉटेल बंद झाल्यावर लाव फरशीव लावायचं. फरशीव लाव. तर फरशीव म्हणजे इथं मी बसलो आहे तिथंच. चला जाऊया. मित्रांनो तर आज रात्रीचा मुक्काम ह्या हॉटेलवर आहे. जेवण केलं मी इथं 6-6:30 वाजता. विचारलं त्या मालकाला तर झोपू का, तर म्हणलं झोप पण हॉटेल बंद झाल्यावर झोपा, नाही तर बाहेर झोपायचं असलं कुठं तर कधी झोपा काय अडचण नाही. तर आता हॉटेल 12 वाजेपर्यंत चालू असते. 12 वाजता मग बघू तिथं ह्याच्या खाली झोपू वाट्यावर. आणि तसं वॉचमॅन वगैरे सगळं असतंय काय अडचण नाही म्हणला. चला पहिले ह्याच्यावर झोपतो आता. स्लिपिंग बॅग टाकून 12 वाजेपर्यंत 2-2.5 तास. आणि मग 12 वाजता त्या पोराला सांगितले मला उठव, मग आज जाऊन झोपून. गाड्या येतात तशा. चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.